आपण बघताय दुपारच्या बातम्या. जाऊया क्रिकेटच्या मैदानामध्ये, कारण महिला विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारतीय फिरकी गोलंदाजांनी इंग्लंडला आता 3-63 असं रोखलेलं आहे, अशी त्यांची स्थिती केलेली आहे. डावखुरी स्पिनर राजेश्वरी गायकवाड आणि लेग स्पिनर पूनम यादव या दोघींनी इंग्लंडच्या सलामीच्या दोन्ही फलंदाजांना माघारी धाडण्यात यश मिळवलं. राजेश्वरीने लॉरेन विनफिल्डचा त्रिफळा उडवला आणि भारताला या फायनलमध्ये पहिलं यश मिळवून दिलं. त्याआधी विनफिल्ड आणि टॅमी ब्युमॉन्टने 47 धावांची सलामी दिली होती आणि इंग्लंडच्या डावाचा छान पाया रचला होता. मग पूनम यादवच्या गोलंदाजीवर झुलन गोस्वामीने ब्युमॉन्टचा झेल पकडला आणि इंग्लंडला दुसरा धक्का दिला आणि ते कर्णधार हिदर नाईट देखील बाद झालेली आहे. पूनम यादवने आणखी एक विकेट काढलेली आहे. विजय साळवी आपले स्पोर्ट्स प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विजय, 47ला 9 लॉस आणि 63ला 3. आपण ब्रेक लावलाय आता इंग्लंडला. ब्रेक लावला आणि तो पण चांगलाच लावलाय अश्विन. खरं तर शिखा पांडे आणि झुलन गोस्वामी या दोन्ही मध्यम गती गोलंदाजांना अतिशय सहजतेने खेळत होत्या. मग ती विनफिल्ड असेल किंवा ब्युमॉन्ट असेल, 8 षटकातच त्यांनी 40च्या पार इंग्लंडचा धावफलक नेला होता. धावफलक हालता ठेवत होता. पण खरोखरच कमाल म्हणायला हवी राजेश्वरी गायकवाडची. तिचं पहिल्या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली होती. इंग्लंड चांगली समर्थपणे इंग्लिश फलंदाज तिला खेळताना दिसत होता. पण तिचा एक चेंडू विनफिल्डच्या पायामागून आला आणि पायामागून येऊन तिने तिची डावी यष्टी उखडली. विनफिल्डला कळलं नाही, फक्त एकाच व्यक्तीला कळलं की बोल्ड उडालाय. ती होती भारताची यष्टीरक्षक सुषमा वर्मा. म्हणजे तो बॉल किती कमालीचा असेल अशी अश्विनीची कल्पना कर. आणि मग त्यानंतर ब्युमॉन्ट झाली बाद आणि ब्युमॉन्ट पाठोपाठ आता हिदर नाईट, जिला पायचीत पकडलंय पूनम यादवनं. पण त्याआधी ब्युमॉन्टनं भारताला एक आयटी विकेट दिली किंवा बोनस विकेट दिली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण फुलटॉस होता पूनम यादवचा आणि त्या फुलटॉसला टोलवण्याच्या नादात तिनं मिड विकेटला झुलन गोस्वामीच्या हातात झेल दिला. अशा 3 विकेट्स मिळाल्यात. त्यामुळे या मॅचमध्ये टीम इंडियानं किंवा भारताच्या मिताली राजच्या टीम इंडियानं कमबॅक केलंय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही अश्विन. खरंय. आणि इकडे आपण जर बघितलं विजय, तर तिन्ही विकेट स्पिनरला आहेत. म्हणजे पुन्हा एकदा जे आपल्या भारतीय पुरुष टीमचं जे स्ट्रेंथ आहे स्पिनर्स, पुन्हा एकदा महिला टीमचं देखील ती स्ट्रेंथ बघायला मिळते. आणि मला वाटतं इंग्लंडमध्ये ना जसं जसं हवामान बदलत जात आहे तसतसा हा फरक जाणवतो की स्पिनर्स अधिक यशस्वी ठरतात. मग या टुर्नामेंटमध्ये देखील अश्विन पूनम यादव असेल, त्याचबरोबर राजेश्वरी गायकवाड असेल, एकता बिश्त असेल, या फिरकी गोलंदाजांनी भारताला विकेट मिळवून दिले. आणि तेच चित्र आपल्याला पुन्हा फायनलमध्येही जेव्हा बघायला मिळतंय, जेव्हा राजेश्वरी गायकवाडनं आपल्याला पहिली सलामीची जोडी ज्यांनी 47 धावांची पार्टनरशिप केली ती फोडून दिली आणि मग त्यानंतर पूनम यादवनं देखील आणखी 2 विकेट्स काढून या मॅचमध्ये भारताला कमबॅक करून दिलंय. आणि आता कमबॅक नंतर असाच आपल्याला ब्रेक लावायचा इंग्लंडच्या महिला टीमच्या स्कोरला. विजय, धन्यवाद या माहितीबद्दल. वेळोवेळी आम्ही तुझ्याकडनं अपडेट्स जाणून घेतच राहू.